ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आजच्या या मंगलमय प्रसंगी जमलेले आपतिष्ठ मित्र परिवार, पाहुणे मंडळी, महाराष्ट्रातील नामांकित गायक गुणीजन मंडळी, सगळ्यांचे आभार शब्दामध्ये आपल्याला मानता येणार। संपलं का रे तुमचं? सगळ्यांच्या शब्दामध्ये आभार मानणं माझ्याकडून शक्य नाही, परंतु आजच्या विवाह सोहळ्याबद्दल साखरपुड्याची चर्चा जशी महिनाभर चालली, तशी ही चर्चा 1 वर्षभर आरामशीर चालेल। आणि बऱ्याच लोकांची अशी शंका आहे की इंदुरीकर महाराजांनी मुलीचं लग्न का एवढं मोठं का केलं। तर लोकांचा पहिला एक शंका आहे की इंदुरीकर महाराज लोकांना सांगतात की लग्न साधे करा आणि स्वतः मोठा केला। त्याचं उत्तर असं आहे, ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलंय आणि ज्याच्यावर ज्ञानोबरायाची कृपा आहे त्याने जरूर करावं। पहिली शंका आहे। दुसरी बस खाली। दुसरी एक ओरड आहे की एवढे आज जरा जेवण झालं, त्यात 2-3 कमेंट पडल्या जेवणाच्या की इंद्रिकर महाराज एवढं जेवण घालतात, मग त्यांनी मठ्ठ्यावर मी बोलतो, मग त्यांनी मठ्ठा केला का? तर पहिला प्रश्न, तो मेठ्ठा मी माझ्या सगळ्या कार्यक्रमातून वजा केला, म्हणजे त्याच्याबद्दल बोलायचं तुम्हाला राईट नाही। दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांनी गुलाबजांबूची चर्चा केली, तो लांब असावा। मी गुलाबजांबू केलाच नाही, हा दुसरा मुद्दा केला। तिसरा मुद्दा असा होता लोकांचा की बऱ्याच आज दिवसभर ओरड होत्या की तिसरी गोष्ट अशी होती, महाराष्ट्रीयन जेवण असावं। लोकांनी तसं काय केलं तर रात्री, सकाळी आणि आत्ता आपण जे जेवण केलंय, आम्ही शुद्ध सात्विक वारकरी माणसं आहोत, आम्ही महाराष्ट्रातली आहोत, छत्रपतीच्या रक्ताची आहोत, आम्ही दुसरं पदार्थ खाऊ शकत नाही। हे पहिली गोष्ट आहे। मग बऱ्याच लोकांची उद्या एक शंका राहील की ह्या माणसाने एवढा कार्यक्रम मुलीचा का केला। महाराज, तुम्हाला बसणाऱ्याला माहित नसेल, आमची मुलगी आणि मुलगा आज मोठा झाला हे तुम्हाला आज दिसतं, आज माझी मुलगी मोठी झाली हे दिसतंय, पण आम्ही दोघं कीर्तनकार असताना माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला कधीही वडिलांचं सुख कधी मिळालं नाही। 3 महिन्याची माझी मुलगी असताना दुसऱ्याच्या घरामध्ये ठेवून आम्ही कीर्तन केली। माझ्या मुलांनी 10वी पर्यंत आतापर्यंत त्यांची वडिलांचा संपर्क कधी आला नाही। तुम्हाला पाहिजेच असेल तर शास्त्री बसलेले आहेत, माझा स्वतःचा मुलगा नामदेव शास्त्रींकडे शिकायला त्यांच्याकडे आहे। त्यांनी सांगावं, मी 3 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा भेटायला गेलो नाही। शास्त्री सांगतील, आम्ही रात्रंदिवस 32 वर्ष रक्ताचं पाणी करून 6-6 तास बोलून 800 किलोमीटर प्रवास करून आम्ही कुटुंब चालवलं। आणि कुटुंब बंद करते खरं ना, बंद। कुटुंब चालवत असताना आम्ही नुसतं कुटुंबच नाही चालवलं, तर समाजाच्या देणेदारीतून आम्ही कोणत्या क्षेत्रात कमी पडलो नाही। बसलेल्या कोणत्याही माणसाने सांगावं की आम्ही कोणतंही क्षेत्र असो, मंदिर बांधायचं आम्ही पुढेच आहोत, सप्ताह करायचा आम्ही पुढेच आहोत, विद्यालय चालवायचं आम्ही पुढेच आहोत। अनेक लोकांनी विद्यालय चालवले असतील, पण आतापर्यंत 1 रुपया न घेता 13 शिक्षकांना नोकरी देणारा एखादी संस्था मला महाराष्ट्रात दाखवा, ती माझ्याकडे आहे। की ज्यांचे माझ्याकडे 15 लोक काम करतात, 1 रुपया न घेता मी विद्यालय घेतलं आणि आतापर्यंत विद्यालयाला 5वी ते 10वी पर्यंत चाचणीची फी सुद्धा नाही असं विद्यालय मी चालवतो। परंतु मला ट्रोल करताना ही गोष्ट काय केली जाते त्याचं उत्तर प्रत्येकाने जीवनामध्ये सापडलं पाहिजे। आता या गोष्टी आता उद्या प्रश्न उभा राहील, एवढा खर्च यांनी उपलब्ध केला कसा? हे पैसे यांनी आणले कुठून?
मग काही एक वर्ग असं म्हणेल जनते तेच गोळा केले आणि जनतेला दिले. दुसरा वर्ग असा म्हणेल त्यांनी जनता लुटली. तिसरा वर्ग असा म्हणेल त्याला सगळ्यांचं समर्पक उत्तर आहे, माझ्यावर प्रेम करणारी जेवढी भक्त मंडळी आहे त्या भक्त मंडळीने 90% लग्नाचा खर्च स्वतः केलेला आहे. स्वतः केलेला आहे. स्वदेश प्रॉपर्टी असेल, कातोरे साहेब असतील, आमचे सगळे मित्रपरिवार असेल, तुम्ही बँडवाल्याला विचारा, मंडपावाल्याला विचारा, आचार्याला विचारा, आतापर्यंत माझ्याशी 26 वर्षात एकाही बँडवाल्याने आचार्याने व्यवहार केला नाही. त्यामुळे तो ट्रोल करण्याचा कोणालाही अधिकार नाही. ज्यांना आता आम्हाला देणाऱ्यांनी दिलाय, त्यामुळे त्याच्यावर चर्चा व्हायचं काही काम नाही. आता फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेल की ते ट्रोल करा का, हा ज्याच्या त्याच्या बौद्धिक पातळीचा प्रश्न आहे. मी किती सांगितलं तरी 1.5 लाख रुपये जरी देऊन सोन्याची नळी आणली तर कुत्र्याचं शेपूट सरळ होत नाही, हा सिद्धांत. म्हणजे सोन्याच्या नळीत जरी घातलं तरी त्याच्यामध्ये ते होणार नाही. त्याला एक शब्द सांगतो बाबा, सांगू का शास्त्रीय? हा सांगू का? विश्वामध्ये जेवढे ग्रंथ झाले त्या ग्रंथांमध्ये श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम नमोजी. पण सांगदेव 65 लिहिताना सांगदेव 65 मध्ये 3 गोष्टी अशा आल्यात, एक हठयोगी आहे आणि एक ज्ञानयोगी आहे. सांगदेव महाराज हठयोगी आहे आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानयोगी आहे. हठयोग्याकडून आलेलं पत्र ज्ञानयोग्याकडे येत आहे तेव्हा ते कोर आहे, तेव्हा ते कोर आहे. आणि ज्ञानयोग्याकडून पत्र जात आहे ते हठयोग्याला जात आहे, त्यामध्ये 65 ओव्या आहेत. आणि 65 ओव्यांमध्ये 3 ओव्या अशा आहेत. ज्ञानोबाईने इतके सुंदर 3 शब्द वापरले. अलंकार तुम्ही कोणताही करा, अलंकार तुम्ही कोणताही करा आणि त्याला कोणताही आकार द्या, पण अलंकार सोनं सोन्याचं सोने पण सोडत नाही. कपडे तुम्ही कोणती घ्या, कापड सूत सोडत नाही. आणि गुळ तुम्ही कापा, फोडा, भुगा करा, पाण्यात भाजवा, शिजवा, गुळ त्याची गोडी सोडित नाही. तसं समाजामध्ये नास्तिक प्रवृत्तीची लोक, तुम्ही त्यांना काही करा, ते त्यांचा मूळ स्वभाव सोडू शकत नाही. पण अशी माणसं जरूर पाहिजेत. त्यामुळे आपल्या चुका ध्यानात येत नाही. प्रथमतः तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्यांचं तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आपण वेळ जास्त झालाय. तुम्ही माझ्यासाठी जेवढं प्रेम आतापर्यंत टिकवलं, हे तुमचं माझं, तुमचं माझ्यावर, मी तुमचा मुलासारखा आहे असं प्रेम समजून शेवटपर्यंत प्रेम राहावं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या कार्यक्रमाला देशमाने साहेबांचं अनमोल सहकार्य मिळालं. आणि हा कार्यक्रम कातोरे साहेब, देशमाने साहेब भक्त परिवारानेच केला. मी यातलं काहीच केलं नाही. याच्यानंतर गुरुवारी शास्त्रींचे आशीर्वाद होतील आणि लंगत मंगलाष्टक होतील. एक विनंती आहे, जेवण सगळ्यांनी करून जायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. मूलगंध